श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ आणि कामावर पोचले तेव्हा माझ्या मुलीचा हट्ट, मी पण येते. मग चल मोडले. तिथं आल्यानंतर एक छोटीशी मुलगी, तिला खूप प्रेम करते, एकमेकांचं खूप जमतं आणि ही माझ्याबरोबर. तिला घेतलं तिने, मला पण घेतो असं हिचा हट्ट. नंतर दोघांनाही खाली सोडल्यानंतर सगळे डान्स करायला लागले. छान असं डान्स करत होते आणि मी बघत होते. माझ्या मुलीला तर डान्समध्ये इंटरेस्टच नाही, ती फक्त बघत बसते त्यांना. नंतर मी पटपट माझं सगळं आवरून घ्यायला किचनमध्ये आले. किचन सगळं आवरून घेतले आणि पॅनकेक बनवायला आले. आता तो व्हिडिओ बनवत आहेस तर आम्ही पण या व्हिडिओमध्ये येणारच असं बोलून तो गेला. आणि हे पीठ चाळायचं काम मला अजिबात आवडत नाही. मग ती मला पीठ चाळून देते आणि मी असंच पॅनकेक तयार करायला घेतले. मग प्रत्येक शनिवारी काय बनवू बोललं तर पॅनकेक बनव, एवढं आवडतं त्याला पॅनकेक. माहीत नाही, आज लास्टचाच दिवस होता त्या घरामधला माझा, कारण की त्यांनी रूम चेंज करणार होते आणि आज सगळं स्वच्छ वगैरे काहीच केलं नाही. किचन असं स्वयंपाक केले, थोडंफार स्वच्छ करून असं स्वयंपाक केले. स्वयंपाक तर काही नव्हता त्यांचा, फक्त प्रत्येक शनिवारी मुलांना पॅनकेक खावा असतो. माहीत नाही, माझ्या हातातलं त्यांना पॅनकेक खूपच आवडतं आणि मलाही वाटतं की हे ह्यांना जे आवडतं ते मी बनवून ह्यांना द्यावं. मग पटपट मी बॅटर करून तयार करायला घेतले आणि असं बॅटर तयार करणं म्हणजे मला खूप बेजार येतं. असंच म्हटल्याबरोबर माझी लेक आली. माझी लेक येऊन मला बोलली की हां, तू दमली असेल तर ये, मी थोडंफार काहीतरी करून देते. थोडंसं फिरवली आणि निघून गेली. निघून गेल्यानंतर मग माझं काम तर करावंच लागेल. एकटा म्हणतो मी गॅस पेटवते. चल, तर गॅस पेटवला आणि मी पण करायला घेतले. पटपट करायला घेतले आणि त्यांना अशी भूक लागली होती. म्हणत होती मला मोबाईल दे. मी म्हटलं व्हिडिओ शूट चालू आहे इथं, तो आला कधी होणार पॅनकेक, मला खायचं आहे. मग तिकडून ती व्हिडिओ करत होती. असाच तुमचा धमाल असते. मुलं पण अशी इतके प्रेमळ आहेत ना, मला तर त्यांच्या 1 महिन्यातच खूप हे झाले. मी घरी येण्यासाठी निघाले होते. त्याच्यानंतर ही बोलते तू गेलीस तर मी तुझ्याशी बोलत नाही म्हणून रडायला लागली. मग तिला कसं तरी मी मनवलं आणि इकडे येत असताना हा म्हणायला लागला की तू गेलीस तर मी तुला बॉक्स घेऊन मारीन. मग मी म्हटलं तुलाही मारीन मी. मग मी असंच लिफ्टजवळ आले, लिफ्टमध्ये बसून खाली आले. आणि लिफ्ट म्हणजे माझ्या मुलीचं आवडतं प्लेस. काय माहीत नाही, तिला लिफ्ट म्हणजे फार आवडतं. मग असंच खाली पटकन आलो, लिफ्टवरून उतरून बाहेर आल्यानंतर गाडी घेतली आणि थेट घरी पोचले. असा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.